आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। असेंबली चले इसलिए मैंने अपनी कही हुई बातों को वापस लेने की बात कर दिया। मैंने कोई गलत बात तो किया नहीं था, लेकिन उसके बाद भी कि ये सब जो बवंडर चल रहा है, जो असेंबली रोकी जा रही है, असेंबली चले और बजट सेशन में कम से कम कुछ काम हो। कारपोरेशन इलेक्शन पिछले 3 साल से हुआ नहीं है, गलियां खराब पड़ी हैं, बहुत सारे काम रुके हुए हैं। इसलिए मैंने अपनी उन बातों को जो मैंने असेंबली में बाहर कहा था उसको मैंने वापस भी लिया है, लेकिन उसके बाद भी सस्पेंड किया गया। महाराष्ट्राची दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षाही झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे। त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। माजी खासदार नवनीत राणांनी अबू आझमींवर सडकून टीका केली। अबू आझमींनी जी वक्तव्य केलेली आहेत त्यानंतर फडणवीसांनी आणि सरकारने अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं। पण सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत, त्याच पद्धतीने संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणांनी केली। ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही, त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमींना फटकारलंय। समाजवादी पक्ष आझमींची का हकालपट्टी करत नाही असा सवाल त्यांनी केला। अबू आझमींना उत्तर प्रदेशात आणा, त्यांचा आम्ही योग्य उपचार करू असं योगींनी म्हटलं। पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? पुढली घडामोड अशी की राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईच्या शिवारातील तब्बल 26 एकर जमीन त्यांनी हडपली असं अनिल गोटे यांनी म्हटलंय। दरम्यान रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावली, तर या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयानं रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याची माहिती गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याच्या मुद्द्यावरनं आता राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना त्यांच्या मावशीकडनं 26 एकर जमीन मिळाली होती। ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोश्री, यांची सख्खी बहीण, यानंतर त्यांची पत्नी यांच्या नावाने बोगस ट्रस्ट स्थापन करून हडप केली। या घडामोडीनंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण ती जाणून घेऊयात। बीडमधला अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून हैवान कसा असतो याबद्दलचे डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत, तपशील अधिक आपण जाणून घेऊयात। पण यानंतर एक महत्त्वाची बातमी, त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती अशी की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे। कोकाटे यांच्या विरोधातील 3 हस्तक्षेप याचिका न्यायालयानं फेटाळलेल्या आहेत। कोकाटेंविरोधात 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी कोकाटेंची होती। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला क्रमांक न मिळाल्यानं हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे। तर या प्रकरणामध्ये पुन्हा 15 दिवस सुनावणी लांबणीवर टाकावी या मागणीच्या अर्जावर वकील आणि अर्जदार
यांची स्वाक्षरी नसल्यानं ही मागणीही फेटाळण्यात आली. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना कायदेशीर आधार न मिळाल्यानं राजीनाम्याच्या मागणीची धार आता बोथट होणार आहे. पुन्हा एकदा बातमीवरती आपण नजर टाकूयात. तसं जर बघायला गेलं तर सध्या मंत्रिमंडळाच्या सगळ्या वर्तुळामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का अशी चर्चा केली जात असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे. कोकाटे यांच्या रक्षण किया, देव देश और धर्म का रक्षण किया. हम सब लोग जानते हैं उनका जो बलिदान है, ये सारी चीजें इसके माध्यम से लोगों के सामने आ रही है. मैं इस फिल्म के निर्माताओं का और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं. यानंतर पुढे आपण बघूयात वेगवेगळे अपडेट्स आता या क्षणाला आपल्या समोर येताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते. आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या आता SIT कडून जप्त करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जी आहे ती समोर आली. SITने ही सगळी वाहनं जी ती जप्त केली. वाल्मिक कराडच्या नावावर असलेल्या काही गाड्या जप्त केल्याचा उल्लेख दोषारोप पत्रामध्ये करण्यात आला. यात आलिशान अशा मर्सिडीज, BMW या महागड्या गाड्यांचा उल्लेख दोषारोप पत्रात असल्याचं कळतं. त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे नेमके कारनामे काय त्यावरती आपण एक नजर टाकूयात, जाणून घेऊयात. यामध्ये पाहिलं तर मोठी जंत्री जी आहे ती कारणांची समोर येऊन दिसते. आता जी वाहनं जप्त करण्यात आली आहेत SIT कडनं, यामध्ये मर्सिडीज बेन्झ MH44Z0007 VIP नंबर आहे. बघा आणखीन एक वाहन आहे 70 ते 80 लाख रुपयाचं, ते म्हणजे BMW MH44AC1717. त्यानंतर 22 ते 27 लाखाचं आणखीन एक वाहन आहे. बघा कोट्यवधीच्या गाड्या टोयोटो इनोवा MH44AB. शिवाय 35 लाखाची एक गाडी फोर्ड इंडेव्हर, ही देखील गाडी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशोक लेलँड म्हणजे 30 लाखाची गाडी आहे, ही देखील जप्त करण्यात आल्याचं कळत आहे. तर मंडळी वेगाने घडामोडी घडतात आणि या सगळ्या घडामोडी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून यापुढे देखील जाणून घेत राहणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.